आयुरा उद्याच त्याच्या घरी जाते आणि विचारतेस त्याला, पण एकदा दादाला सांगितलं पाहिजे. ती मनाशी बोलत होती. इथून पुढे मन नसते कोणत्याही परिस्थितीत हार मानायला तयार नव्हतं. तिने ठरवलं होतं आयुषपासून लांब व्हायचं. त्याला मेसेज करायचा नाही, फोनही करायचा नाही. पण मन तिला जास्तच मजबूर करत होतं. वरून दाखवत नसली तरी क्षणाक्षणाला आयुषची आठवण येत होती. म्हणूनच काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता तिला. जीव नुसता विचारांनी टांगणीला लागला होता. या हो ना चा विचार करता करता वेड तर नाही ना व्हायला होणार आपल्याला. ह्या विचाराने सुगंधात दचकली. आपल्याला हे सर्व विचार हेवी तर नाही ना होणार. तिला आतून वेगळीच भीती वाटायला लागली होती. लोक आपल्यावर हसत असल्याचं चित्र तिच्या डोळ्यासमोर आलं. लहानपणी एक तरुण मुलगी फिरायची, वेडी झाली होती. तिला मानसिक धक्का बसला होता. असंच आपल्या बाबतीत झालं तर काय होईल? उगाच मन नको नको ते विचार करत होतं. थांबायचं कुठे हेही कळत नव्हतं. नाही करायचे विचार म्हणाली तरी तिच्याही नकळत ती विचारात हरवत होती. शेवटी तिने देवाला हाक मारली. हे रामराया, मला या वावटळीतून बाहेर काढ. अडकले मी, श्वास कोंडलाय माझा. मार्ग दाखव, मी थकले आहे. तिने थकल्या स्वरात रामरायाची विनवणी केली. कोण आपलं रडगाणं ऐकणार? तोच तर सर्व आहे आपला. तिला थोडं बरं वाटलं. 2 मिनिटं का असेना ती देवाच्या विचारात हरवली होती. कामावर गेल्यावर कामात लक्ष ठेवलंच पाहिजे, नाहीतर आपल्याला सारखं सारखं कोणी सांभाळून घेणार नाही. सुट्टी पण घेऊ शकत नाही, कारण आत्ताच 2-3 सुट्ट्या झाल्या होत्या तिच्या. ही काही तिच्या बाबांची कंपनी नव्हती की कधीही आलं कधीही सुट्टी केली, आओ जाओ घर तुम्हारा. सुगंधाने आज कंपनीच्या गेटमधून प्रवेश केला, तोच मुळी स्वतःला ताकीद देऊन. खबरदार, आज आयुषची आठवण काढलीस तर. त्याला तुझी आठवण येत नाही, फक्त तुलाच काय येते? ती आपल्या मनाला दटावत होती, अगदी लहान मुलाला दटवावं तसं. आत गेली तशी सुगंधा कामाला लागली. तिने आपल्याला एवढं कामात गुंतवून घेतलं की जेवणाची वेळ झाली तरी तिच्या ती लक्षात आलं नव्हतं. जेव्हा गौरी डब्बा घेऊन तिला हाक मारायला आली तेव्हाच तिने वर घड्याळात बघितलं होतं. सुगे चल जेवायला. गौरीचा आवाज कानी पडला तसा सुगंधाने कॉम्प्युटर बंद केला आणि जेवायला गेली. सुगी आज गप्प का? काय झाले ते तर सांग. गौरी सुगंधाला म्हणाली. काही नाही, सारखा सारखा तोच विषय नको आहे मला, सुगंधा म्हणाली. कारण त्याच त्याच विचाराने आपण वेडे होऊ अशी भीती तिच्या मनात सकाळीच येऊन गेली होती. म्हणूनच ती आयुष्याचा विषय टाळत होती. माझ्यापासून काहीच लपवायचं नाही, सांग तू. गौरी तिला डोळे दाखवत म्हणाली. गौरी मला डोळे नको दाखवू. मी काही लहान नाही तुझं सर्व ऐकायला आणि तुझ्या डोळ्यांना घाबरायला, सुगंधा म्हणाली. तिच्या मनात खदखदणारा राग कुठला कुठेतरी निघू पाहत होता. सुगी तू. गौरी बोलणार इतक्यात सुगंधाने तिला हाताने थांबवलं. गौरी, तो विषय सोडून बाकी बोल. मला शांतपणे जेवण करायचं आहे, मला लढायचं नाही. सुगंधा शेवटचं वाक्य खाली मान घालून म्हणाली आणि आपल्या मांडीवर ठेवलेल्या रुमालाने हळूच डोळे पुसले. नव्हतं रडायचं तरी आलेच अश्रू होते. का हळवं असतं मन इतकं? कोणाच्या आठवणीत का झुरतं? नको म्हटलं तरी आठवण देत राहतं आणि कधीही डोळ्यात पाणी आणतं. तिला स्वतःचा राग आला होता. गौरी काहीच बोलली नाही. तिने फक्त सुगंधाच्या हातावर आपला हात ठेवला.
एक काम करू आपण, ह्या संडेला फिरायला जाऊया का? तुझी इच्छा असेल तर हा. एका शांत ठिकाणी हिरवळीवर बसायला मिळेल असं बघू. तुला आवडतं ना? आपण जाऊ, तुलाही जरा वेगळं वाटेल. गौरी विषय बदलत म्हणाली. सुगंधाने डोळे पुसले. पुन्हा डोळ्यात दाटू पाहणाऱ्या अश्रूंना मागे ढकलत ती गौरीशी बोलू लागली. ओके, मला थोडा चेंज हवाच आहे. सुगंधा गौरीला म्हणाले. ओके, मी बघून ठेवते ठिकाण. तुला मेसेज करून सांगेन. तू बघून घे. आवडलं नाही, आवडलं तर सांग. गौरी बोलली. हा चालेल, सुगंधा म्हणाली. जेवण झालं तशी सुगंधा आपल्या डेस्कवर गेली आणि गौरी आपल्या. निधी सकाळीच कामाला गेली तर आज सगळे वेगळ्याच नजरेने तिच्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची जेलसी दिसत होती, तर काहींच्या मनात शंका. ती सगळ्यांच्या नजरा चुकवत आपल्या डेस्कवर आली. तिला एकदमच अवघडून आलं होतं. 2 मिनिटं तिला असंही वाटलं आल्या पावली माघारी परतावं, पण तिने स्वतःला धीट केलं आणि डेस्क जवळ आली. तिला विचित्र नजरांचं काही कळत नव्हतं. तिने पाहिलं आपल्या डेस्कवर तर तिथे एक लिफाफा तिची वाट बघत होता. HR डिपार्टमेंट मधून होता. तिने आधी पाणी पिलं, त्यानंतर घाबरत त्या लिफाफ्याला हात लावला. तिला इतक्या टाळ्यांचा आवाज आला. दोघी जणी तिच्याकडे चालत येत होत्या, तेही टाळ्या वाजवत. काय प्रकार आहे? तिला हा प्रकार नवीन होता. असं काही घडेल माहीत नव्हतं. त्यात तिने अजून लिफाफाही बघितला नव्हता. तरी ह्या टाळ्या का वाजवत आल्या आपल्याकडे? हा स्टाफ तिला सिनियर होता. काय ग, असं काय केलंस? बॉसने तुला 2 महिन्यात प्रमोशन दिलं. त्या दिवशी सुद्धा बॉसने बोलावलं होतं हिला. त्या एक दुसऱ्याला सांगत होत्या. एकदम विचित्र पद्धतीने बोलत होत्या, जसं की एखाद्याच्या चारित्र्यावर डाग असावा आणि त्याची खिल्ली उडवावी असं बोलत होत्या. त्यांच्या मते बॉसला हिने वेगळ्या पद्धतीने खुश केलं होतं. निधी त्यांच्या बोलण्याने संतापाने थरथर करू लागली. एकतर तिने असं काहीच केलं नव्हतं. तिला असं बोलायचा कोणालाच हक्क नव्हता. सत्य माहीत नसताना दुसऱ्यावर चिखल उडवायला ही लोक मागे पुढे बघत नाहीत. आता निधीचा राग एकदम टोकाला पोचला होता. ए, तुम्ही आहात कोण? मला तुम्हाला असं बोलायचा अधिकार दिला कोणी? तुमच्याकडे असं बोलण्यासाठी काही पुरावा आहे का? बॉस तर तुम्हालाही बोलवतो, म्हणजे तुम्ही काय करायला जाता बॉसच्या केबिन मध्ये? एवढीच हिंमत आहे ना, तर जाऊन बॉसला विचारा. इथे टाळ्या वाजवत माझ्याकडे यायचं नाही, कळलं? मी अजून हे काय आहे ते बघितलंही नाही. निधीने लिफाफा हातात घेत म्हणाले. ह्या सिनियर्सना ती नावाने ओळखत होती, पण मैत्री वगैरे नव्हती. म्हणूनच त्या जेलसीने असं बोलत होत्या. निधीची एकच मैत्रीण होती ऑफिसमध्ये, ती म्हणजे नित्या. नित्याशिवाय ती ना कोणाशी बोलत होती, ना जास्त कोणाला भाव देत होती. खूप मुलं मैत्री करायला यायचे तिच्याशी, पण तिने कोणालाच आपला मित्र बनवला नाही. आताही सर्वजण त्या दोघींकडे बघत होते, कारण निधीने चांगलीच चपराक दिली होती बोलून. त्यामुळे सगळे उलट त्यांनाच हसत होते. आपलं हसू होताना बघून त्या निधीच्या इथून निघून गेल्या. निधीचं प्रमोशन झालं असं HR डिपार्टमेंट मधल्या त्यांच्या मैत्रिणीने त्यांना सांगितलं होतं. म्हणूनच निधीच्या आधी त्यांना माहीत झालं होतं. निधीने तो लिफाफा आपल्या हातात घेतला आणि रागानेच फाडला. त्यातले लेटर वाचू लागले. तिचं त्याच डिपार्टमेंटमध्ये हेड सेक्शनला प्रमोशन झालं होतं. म्हणजे तिच्या आधीपासून आलेल्यांना मागे ठेवून बॉसने तिला प्रमोशन दिलं होतं, जे तिला स्वतःलाही खटकलं होतं. हे असं वागून मला जिंकायचा प्रयत्न करणार आहे का बॉस? तर हा खूपच बालिशपणा झाला.
ती मनातच बडबड करत होती. बॉसच्या केबिन मध्ये जावं तरी ते सर्वांना दिसलं असतं. विविध मनस्थितीत बसलेली असताना तिच्या समोरचा इंटरकॉम वाजला. तिला माहित होतं हा बॉसचाच असणार, तोच कडमडत असणार. तिने नाहीच उचलला. का त्रास देत आहेत मला? त्यांना ओढूही शकत नाही, आपला रागही त्यांच्यावर काढू शकत नाही. काय करूया बॉसचं? ती रागात मनातच फनफन करत होती. तिचा चेहरा जर आता बॉसने समोरून बघितला असता तर त्याला नक्कीच कळलं असतं की त्याच्याबद्दल निधीला किती राग आलाय तो. बॉस पुन्हा इंटरकॉमवर कॉल करत होता. निधीला आता खरंच वैताग आलेला. कंपनी सोडून निघून जावं असं वाटू लागलेलं आणि डोकं काम करत नव्हतं. तिने नाहीच उचलला इंटरकॉम. निधीने सरळ कामाला सुरुवात केली. थोड्या वेळाने पिऊन येऊन निधीला सांगून गेला की बॉसने तुम्हाला बोलवलंय मॅम. निधीला तर जाऊ नये असंच वाटत होतं. बॉस केबिन मध्ये बसून निधीची वाट बघत होता. त्याने तिच्या प्रमोशनची प्रोसिजर केल्यापासून तो स्वतःच खुश होता. मुलींना प्रमोशन मिळालेलं खूप आवडतं हे त्याला माहित होतं. म्हणूनच त्याने निधीचं प्रमोशन पासून सुरुवात केली होती. त्याला वाटलं निधी आपल्याला आनंदाने भेटायला येईल, पण तिने तर त्याचा इंटरकॉमवर केलेला कॉलही उचलला नव्हता. तिला राग का आला हेच त्याला कळत नव्हतं. म्हणूनच त्याने बोलावलं होतं तिला आपल्या केबिन मध्ये. निधीने हातातलं काम संपवलं आणि बॉसच्या केबिन मध्ये जायला निघाली. निधी काय करेल? बॉसला सुनावेल का की गप्प बसेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.